आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मंद्रुप परिसरातील बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतुकीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू। मौजे मंद्रुप तहसील हद्दीत सुरू असल्याचा आरोप असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतुकीविरोधात ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरू राहिले आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणी महसूल विभाग, पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच संबंधित शासकीय विभागांना मागील 8 ते 15 दिवसांपासून सातत्याने निवेदने व पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र अद्याप कोणतीही ठोस चौकशी अथवा कारवाई झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅथर सेनेच्या माध्यमातून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी अण्णा शिवचरण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत। आंदोलनकर्त्यांनी बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतुकीची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। प्रतिनिधी सुरेश पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मंद्रुप, सोलापूर। मी जयश्री मारुती रणदिवे, राहणार दक्षिण सोलापूर, मंद्रुप तहसील ऑफिस हद्दी अंतर्गत जो बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक चालू आहे त्या संदर्भात कारवाई करण्याबाबत आम्ही 3 दिवस झालं उपोषणाला पूनम गेट जिल्हा परिषद येथे बसलेले आहोत। तर वरील विषयासंदर्भात अनुसरून मी भारताचा एक जागरूक नागरिक व नागरिक या नात्याने खालील प्रमाणे तक्रार सादर करीत आहे की बेकायदेशीर वाळू उपसा श्री विष्णू गुटे अप्पर तहसीलदार, श्री राणा वाघमारे मंडळाधिकारी निंबर्गी, श्री जाधव मंडळाधिकारी मौजे खानापूर, श्री गजानन नेरपगार प्रादेशिक परिवहन अधिकारी RTO, श्री शंकर पटवारी पोलीस निरीक्षक मंद्रुप पोलीस स्टेशन, श्रीमती नीलिमा जाधव जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालय। या तक्रारीवर विभागीय चौकशी समिती गठीत करून खातेनिहाय चौकशी करून प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी। मी तानाजी केशव शिवचरण, ऑल इंडिया पॅथर सेना सोलापूर जिल्हा अध्यक्ष असून माझ्यावर जिल्ह्याची जबाबदारी आहे। सध्या मंद्रुप पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये वाळूचा उपसा, मंद्रुप तहसीलदारच्या हद्दीमध्ये वाळू उपसा मोठ्या जोमाने चालू आहे। आम्ही निवेदन तक्रारीद्वारे सगळं त्यांना माहिती पूर्ण दिलेली आहे। तरीसुद्धा अद्याप आमचा उपोषणाचा 3रा दिवस असताना अजूनही रात्रभर दिवसभर वाळू उपसा चालूच आहे। पोलीस प्रशासन व कोणते RTO अधिकारी तसेच तलाठी यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं कारवाई होत असलेलं दिसून येत नाही। महसूलही त्यांना साथ देत आहे। सर्व अधिकारी दोषी आहेत, त्यांची खात्याने चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यासाठी आमचं उपोषण चालू असून आज उपोषणाचा 3रा दिवस आहे।